नमस्कार शेतकरी बांधवांनो, 8,000वर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 15 कोटींची मदत लवकरच थेट खात्यात जमा होणार. आमदार राम भदाने यांची माहिती. मित्रांनो, ही सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात की अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ग्रामीणमध्ये म्हणजेच धुळे ग्रामीणमध्ये मार्च महिन्यात अतिवृष्टीसह अवकाळी पावसामुळे रब्बी पिके व फळबागायतीचे अतोनात नुकसान झाले होते. या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. या पार्श्वभूमीवर अविरत पाठपुरवठ्याला यश आले आहे. 8,000वर अवकाळीग्रस्तांसाठी सुमारे 15 कोटींवर मदत मंजूर झाली आहे. लांबलेला पाऊस आणि निराश झालेले शेतकरी आणि पेरणीपूर्वी मंजूर झालेली ही मदत मोठी दिलासा देणारी असल्याचे आमदार राम भदाने यांनी सांगितले. आमदार राम भदाने यांनी सांगितले, राज्य सरकारने धुळे तालुक्यातील 14,275 बाधित शेतकऱ्यांसाठी सुमारे 15,51,00,000 रुपयांचा मदत निधी मंजूर केली आहे. पहिल्या टप्प्यात 8,000वर शेतकऱ्यांनी यादी अंतिम झाली आहे. पुढील टप्प्यात उर्वरित अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे. मित्रांनो, त्या कठीण काळात शेतीच्या बांधावर येऊन तुमच्या डोळ्यांतील अश्रू जवळून पाहिले. तुमचा हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून या संकटात तुम्हाला एकटे सोडणार नाही असा शब्द दिला होता, तो वास्तवात आणला आहे. अविरत पाठपुराव्याला आणि संघर्षाला मोठे यश आले आहे. ही मदत म्हणजे कष्टाचे पूर्ण मूल्य नाही, पण या कठीण परिस्थितीत पुन्हा उभे राहण्यासाठी नक्कीच बळ मिळेल. मित्रांनो, ज्या अवकाळीग्रस्तामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांची गावं कोणती आहेत थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो, बोरकुंड, अंबोडे, आर्णी, बाबरे, बाबुळवाडी, बल्लाणे, बेहेड, भोकर, बिलाडी, बोदगाव, भोरीस, बोरविहीर, चांदे, दापुरा, दापुरी, देऊर, धमाने, धामणगाव, धामणी, धनूर, धोडी, दोंदवड, गाडउतार, हडसुरे, हेंद्रुन, हेकळवाडी, विसरणे, जापी, जुनवणे, कापडणे, कावठी, खेडे, खोरदड, कुतडे, कुंडाणे, वार कुसुंबा, लोणकुटे, मांडळ, मेहरगाव, मोघन, मोहाडी, मोरदड, तसेच मोरदड तांडा, मुकडी नंदाने, नरवाळ, नवलाने, नवलनगर, नावरा, नावरी, निकुंबे, निंबडाळे, निमगुड, निमखेडी, न्यायडोळ, पिंपरी रामी, रानमळा, सांजोरी, सरवड, सौंदाळे, सावळरे, शिरूड, सोनगीर, सुड्रेपाडा, तरवाडे, तिखी, उडाणे, वडणे, वडजई आणि बुद्रुक, वणी खुर्द, विचूर, विश्वनाथ, वडगाव आदी 80पेक्षा अधिक गावांचा समावेश या नुकसानग्रस्तांमध्ये आहे. या गावामधील तुम्ही शेतकरी असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.